आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांची कर्मभूमी असलेल्या कराड तालुक्यातील कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघ सध्या राज्यात चर्चेत आहे। या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण उमेदवारी घेण्यासाठी तयारी करत आहेत। त्यांच्या विरोधात काँग्रेसचेच विलासकाका पाटील बंडखोरी करण्याची तयारी करत आहेत। या लढतीकडे सर्व राज्याचं लक्ष लागून राहिलं आहे। पृथ्वीराज चव्हाणांची घराण्यात 1952 पासून सत्ता आहे। त्यांचे वडील आनंदराव चव्हाण हे केंद्रीय मंत्री होते। आई प्रेमिलाताई चव्हाण काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा होत्या। तर पृथ्वीराज चव्हाण 1991, 1995 आणि 1998 साली असे 3 वेळा कराड लोकसभा मतदारसंघातून निवडून गेले। 1999च्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला। त्यानंतर तब्बल 14 वर्ष त्यांनी इथून कोणतीच निवडणूक लढवली नाही। 4 वर्षांपूर्वी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून ते आले आणि राज्यातील राजकारणात सक्रिय झाले। आताची विधानसभा निवडणूक काँग्रेस पक्ष त्यांच्याच नेतृत्वाखाली लढतोय। आजवरची काँग्रेसची परंपरा पाहता जो राज्याचं नेतृत्व करतो त्यालाही विधानसभा निवडणूक लढावी लागते। त्यामुळे पृथ्वीराज चव्हाण विधानसभा निवडणूक लढवणार आहेत, तीही कराड दक्षिण मतदारसंघातनं। मात्र इथली राजकीय परिस्थिती पाहता ही निवडणूक मुख्यमंत्र्यांना एवढी सोपी नाही, कारण इथं काँग्रेस पक्षातनं सलग 7 वेळा निवडणूक जिंकणारे विलासकाका पाटील मुख्यमंत्र्यांसमोर उभे ठाकणार आहेत। विलासकाका पाटील यांचा संपर्क आणि मतदारसंघावरची पकड पाहता मुख्यमंत्र्यांना राज्याकडे देण्यासाठी वेळ मिळेल की नाही हे सांगता येत नाही। मात्र पृथ्वीराज चव्हाणांनी मुख्यमंत्री पदाची सूत्र हातात घेतल्यापासून कराड तालुक्याला भरघोस निधी दिला। त्यामुळे मुख्यमंत्र्यांचे समर्थक त्यांनीच लढावे असा आग्रह धरतायत। त्यांच्यापुढे कुणीही असलं तरी मुख्यमंत्र्यांचा विजय निश्चित असल्याची खात्री समर्थकांना आहे। काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष आमदार आनंदराव पाटील, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया या मतदारसंघाची स्थिती काय आहे आणि काय मुद्दे घेऊन ते जनतेसमोर जाणार आहेत। या महाराष्ट्राला खऱ्या अर्थानं ताऊन सुलाखून कोण नेऊ शकेल, नेतृत्व कोण देऊ शकेल, तर पृथ्वीराज बाबांच्या रूपाने मिळालेली संधी आमच्या दृष्टीनं सातारा जिल्ह्यातल्या विशेषतः कराड तालुक्यातल्या लोकांच्या दृष्टीनं अत्यंत पर्वणी आहे। हा मतदारसंघ पूर्वी लोकसभा मतदारसंघ त्यांच्या वडील आनंदराव चव्हाण हे केंद्रामध्ये खासदार होते, मंत्री म्हणून त्यांनी काम केलं। त्यामध्ये देशामध्ये 2-3 नंबरला ते निवडून आलेले आहेत। त्यानंतर महाराष्ट्राच्या नेत्या म्हणून आमच्या स्वर्गीय प्रेमलाताई चव्हाण या खासदार म्हणून बिनविरोध 73 साली निवडून आल्या होत्या आणि त्यानंतर त्यांनी 89 पर्यंत खासदार म्हणून काम केलेलं आहे। 91 साली पृथ्वीराज बाबांना या मतदारसंघातनं राजीव गांधींनी जी उमेदवारी दिली आणि त्यामध्ये अशा पद्धतीची राजकीय पार्श्वभूमी असणारी व्यक्ती ही राजकारणामध्ये यावी या दृष्टीनं पृथ्वीराज बाबांना 1991 साली खासदार म्हणून नियुक्त केलं आणि त्यानंतर 96, 91, 96 आणि 98 साली याच कराड लोकसभा मतदारसंघातून ते निवडून आले होते। या मतदारसंघाच्या प्रत्येक गाव वाडीवस्तीपर्यंत त्या घराण्याचा, कुटुंबाचा आणि काँग्रेस पक्षाचा संबंध आलेला असल्यामुळं या मतदारसंघातून त्यांनी उमेदवारी घ्यावी अशा पद्धतीचा ठराव जिल्हा काँग्रेस कमिटीने या परिसरातल्या सर्व लोकांनी मागणी केलेली आहे। लोकांच्या मधून त्यांची उमेदवारी मागणी झालेली आहे, ते प्रचंड मताने निवडून येतील असा मला विश्वास आहे। इथले काँग्रेसचे आमदार विलासकाका पाटील त्यांच्या विरोधात लढणार आहेत असं त्यांनी जाहीर केलंय। काय त्यांच्या उमेदवारीचा काय परिणाम होईल? तसं राजकीय पुनर्वसन प्रेमलाताई चव्हाण यांनी त्यांचं केलेलं आहे, पण सातत्यानं तेव्हापासून त्यांनी काँग्रेसच्या विरोधात दुसऱ्याशी हातमिळवणी करून सातत्यानं काँग्रेसला या ठिकाणी कमी लेखण्याचा प्रयत्न केलेला आहे। खरं तर त्यांनी या मतदारसंघामध्ये आपले मुख्यमंत्री असताना या ठिकाणी कुणीही उभं राहू नये, उलट त्यांना बाय द्यावी आणि ज्याप्रमाणे प्रेमलाताई चव्हाणांना बिनविरोध 73 साली निवडून दिलं होतं तसाच ह्या मतदारसंघातून त्यांना बिनविरोध निवडून द्यावं। आमदार विलासकाका पाटील यांनी काँग्रेस पक्षासाठी आणि मुख्यमंत्र्यांसाठी ही जागा सोडावी अशी जिल्हाध्यक्ष म्हणून आनंदराव पाटील विनंती करत आहेत। पाहूयात काय होते। मुख्यमंत्र्यांना काँग्रेसनं उमेदवारी दिल्यास आपण लढणार असल्याची घोषणा आमदार विलासकाका पाटील यांनी केल्यानं मुख्यमंत्र्यांना काँग्रेसमधूनच विरोध होणार आहे। विलासकाका 1980 पासून इथून निवडून येत आहेत। सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असतानाही फक्त कराड दक्षिणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला कधीही यश मिळालं नाही। अनेक वेळा विलासकाकांपुढे सर्व विरोधकांनी एकत्र येऊन आव्हान उभं करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना यश आलं नाही। आजवरचा या मतदारसंघाचा इतिहास पाहिला तर मुख्यमंत्र्यांना सहजासहजी यश मिळेल अशी परिस्थिती नाही। विलासकाकांच्या कार्यकर्त्यांनी जोरदार तयारी चालवली आहे। पक्षानं तिकीट देवो अथवा नको, काका हाच पक्ष म्हणून ते कामाला लागलेत। या मतदारसंघाचे 7 वेळा प्रतिनिधित्व केलेले आमदार विलासकाका पाटील यांचे काही कार्यकर्ते माझ्यासोबत आहेत। आपण त्यांची भूमिका जाणून घेऊया। विलासकाकांनी का या मतदारसंघात उमेदवारी घ्यावी?
1980 सालापासून विलास काकांनी ह्या कराड दक्षिणचं नेतृत्व केलेलं आहे. नेतृत्व करत असताना ह्या भागाचा संपूर्ण कायापालट त्यांनी केलेला आहे. अशा ह्या नेतृत्वाला या पक्षानं नाकारण्याचं काहीच कारण नाही. आणि ज्या माणसाने 7 वर्ष 60 टर्म ह्या भागाचं नुसतं नेतृत्वच केलं नाही तर त्याचा विकासाचा पूर आणला ह्या परिसरात, असा या विकास पुरुषाला लोकनेत्याला कोणत्याही परिस्थितीत ह्यावेळी विधानसभेला परत निवडून आणण्याचं आम्ही सर्वांनी चंग बांधलेलं आहे. काकांचं नेतृत्व हे म्हणजे काका म्हणजे पुढारी म्हणून कधी वावरत नाहीत. काका हे सर्वसामान्य जनतेचे म्हणजे समाजसेवकाप्रमाणे काका काम करतात. आणि म्हणजे आपल्या जे ग्रामीण भाग आहे किंवा असं म्हणजे निवडणुकापुरतं काय पुढारी येतात किंवा काय असं काय नाही. काका रोज जनतेत असतात, लोकांचा जनसंपर्क असतो. काकांची उमेदवारी ही 7वी टर्म आहे. काकांची भरपूर माझं गाव रेटर बुद्रुक आहे. काकांनी कारखानदारांनी जे केलं नाही ते काकांनी केलं आणि अजून करते. आम्ही माणसं अनुभव आमची जनावरसुद्धा काका पाहिजे म्हणते. एवढं मोठं काम काकांनी स्मशानभूमीपर्यंत सगळं घाट बांधणं, पाणी, टाक्या बिक्या सगळं काकांनीच केले. रेटर बुद्रुक गावात मी राहतो. आजपर्यंत काकाशिवाय कुणालाही मत दिलं नाही. काँग्रेसची उमेदवारी न मिळाल्यास काकांचे कार्यकर्ते काय भूमिका घेतील? काँग्रेसची उमेदवारी जर काकांना मिळाली नाही तर काका हाच आमचा पक्ष कराड दक्षिणमध्ये असणार आहे. आम्ही सर्व कार्यकर्ते कधी काका सोडून किंवा काकांचा पक्ष कोणता आहे किंवा काका कोणत्या पक्षात जाणार हे कधीही डोक्यात न घेता काका हाच आमचा पक्ष मानून आम्ही गेली 35 वर्ष काकांच्या पाठीमागं सामान्य जनता आम्ही पाठीमागं त्यांच्या खंबीरपणानं उभं राहिलेलो आहोत. कुठलाही पक्ष असो किंवा नसो काका हाच आमचा पक्ष असेल आणि ते एक विधानसभेवर आम्ही अत्यंत प्रचंड मताधिक्यानं त्यांना 8व्यांदा श्रीकृष्णाच्या अवतारानं पाठवणार ही आमचा निर्धार आहे. काँग्रेस पक्षानं उमेदवारी देऊ अथवा न देऊ काका हाच पक्ष म्हणून कार्यकर्ते कामाला लागलेत. त्यामुळं येणाऱ्या काळात ही लढत चांगलीच गाजणार आहे. या 2 मातब्बर नेत्यांइतकी महत्त्वाचे उमेदवार म्हणून डॉक्टर अतुल भोसले यांच्याकडे पाहिलं जातं. कृष्णा उद्योग समूहातील संस्थेमुळे अनेकांना रोजगार उपलब्ध करून दिलाय. तसंच शैक्षणिक संस्थांचं जाळं भोसले कुटुंबियांनी निर्माण केलंय. त्यामुळे त्यांच्या मागेही जनता आहे. ते स्वर्गीय विलासराव देशमुख यांचे जावई आहेत. गेल्या 4 वर्षांपासून ते मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासोबत राहून विधानसभेची तयारी करत होते. मात्र ऐनवेळी पृथ्वीराज चव्हाण स्वतः लढणार असल्यामुळे डॉक्टर भोसले यांची गोची झाली होती. कसल्याही परिस्थितीत निवडणूक लढणारच अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. त्यांच्या या भूमिकेचा परिणामही या मतदारसंघात जाणवतोय. का अतुल भोसलेंची उमेदवारी योग्य आहे? युवकांचा नेता म्हणून एक त्यांच्याकडे पाहिलं जातं आणि एक युवकांचा नेता म्हणूनच या कराड दक्षिणमध्ये त्यांनी या राजकारणात उतरले आहेत. युवकांचा पाठिंबा त्यांच्या सदैव कायम राहील त्यांच्या पाठिंबा आणि तेच निवडून येतील अशा आम्ही आशा करतो. काय अतुल बाबांनी काय महत्त्वाची कामं केलीत या भागात? तरुणांना रोजगार हवा होता, तो रोजगार अतुल बाबांनी पूर्णपणे दिलेला आहे. आणि आता काँग्रेस विरोधी लाट तर आहेच. आणि आता खरं म्हणजे तरुण नेतृत्वाची गरज आहे आपल्या देशाला म्हणा किंवा राष्ट्राला म्हणा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता खोडवं निडवं काढायची आणि नवीन लागण करायची वेळ आलेली आहे. स्वर्गीय यशवंतराव मोहिते भाऊ आणि स्वर्गीय जयवंतरावजी भोसले आप्पा यांच्या विचाराचा आणि कार्याचा वसा आणि वारसा घेऊन अतुलबाबांनी एवढं मोठं काम उभा केलेलं आहे. प्रत्येक तरुणाच्या हाताला रोजगार देण्याचं काम केलेलं आहे. आणि आज आम्ही एवढा निधी टाकला तेवढा निधी टाकला म्हणायचं, परंतु ह्या जे भोसले कुटुंबानं जे काम कराड दक्षिणमध्ये उभा केलेलं आहे त्या कामापुढे ह्या ह्यांनी टाकलेल्या निधीची तुलना होऊ शकत नाही. युवकांच्या मध्ये देखील बाबांच्याबद्दल असणारे असतं. आणि आता लोकांनी तुम्हाला सांगितलं की खरं नेतृत्व युवकांचं जे आहे ते निव्वळ कराड तालुक्यापुरतं नाही राहिलं. हे भविष्यात पश्चिम महाराष्ट्रातलंही उगवतं नेतृत्व आहे. आणि कराड दक्षिणच्या युवकांचं हे कुटुंब प्रमुख असं नेतृत्व आहे. हे पूर्ण विविध अंगानं लोकांच्यासाठी सहकार्य करतात. केलेल्या विकास कामांमुळे अतुल भोसले यांची उमेदवारी योग्य आहे असं या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. मुख्यमंत्र्यांनी आणलेली कोट्यवधींची विकास कामं, आमदार विलास काकांचा संपर्क आणि अतुल भोसले यांची तयारी, त्यामुळे इथं काय होणार याची उत्सुकता राज्याला लागली आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, आमदार विलास काका पाटील आणि युवक नेते डॉक्टर अतुल भोसले या 3 मातब्बरांची ही लढाई राज्याचं लक्ष वेधून घेत आहे. या ठिकाणी कुणाला यश मिळेल हे काळच ठरवेल. कॅमेरामन सचिन सावंतसह संभाजी थोरात, कराड.